आम्ही फक्त गुन्हेगारांचं स्पेस रिडिंग करतो असं नाहीये रमा मॅडम. मला काही म्हणालात का? हो, मग आणखी कोणाला? अहो, इतक्या महिन्यात मी तुम्हाला अनेकदा पाहिलंय, पण आज तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसतंय. वेगळं म्हणजे? हो हो. अहो, एखाद्या लहान मुलाला आपण जत्रेत घेऊन जातो म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसतं ना, तेच आज तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. जत्रा पाहायला मूल वर्षभर वाट पाहतं. तुम्ही तर तुमचा वाडा, तुमचं घर हे पाहण्यासाठी इतकी वाट बघितली आहे म्हटल्यावर अहो, आनंद चेहऱ्यावर येणारच की. आणि हो, अहो तुम्हीच काय, आम्ही सुद्धा एक्साइट झालोय हा वाडा पाहण्यासाठी. या केस मधल्या सगळ्याच गोष्टी समोर आल्या, पण हा वाडा हा काही दिसला नाही. अहो, हा वाडा म्हणजे आमच्यासाठी जत्राच. काय सिद्धार्थ साहेब? रमा, तुझं घर, तुझा वाडा आला. रमा, काय झालं? काही नाही. मग तू अशी गोंधळलेली कायस? हा परिसर, गल्ली सगळं वेगळं वाटतंय. म्हणजे हेच तर नक्की कळत नाहीये. काय झालंय, काय होतंय. रमा, हे बघ, मला सांग, हेच आहे ना तुझं घर? हाच आहे ना तुझा तो वाडा? हाच आमचा वाडा. हेच माझं घर आहे. आलो आलो. अभय,
आले मी आले परत मी परत आले. मी आले परत. हे काय चाललंय? काय करतेस तू? काय हवंय काय तुला? काय हवंय म्हणजे तू तू रागवलायस का माझ्यावर म्हणून बोलतोयस का असं? मी का रागवू? म्हणजे तू आहेस कोण माझी मी तुझ्यावर रागवायला? अरे काय माणूस आहे हा? इतक्या दिवसाने घरी परत आलेल्या बायकोला तू कोण असा प्रश्न विचारणारा नवरा पहिल्यांदाच बघितला मी. बायको कोण? मी तुझी बायको आहे, तुझी रमा. तू तू रमा? असं का वागतोयस रे तू? का बोलतोयस असं? हाच प्रश्न स्वतःला विचार वसुधा. रमा, एक मिनिट. तुम्ही आता वसुधा म्हणालात म्हणजे तुम्ही यांना ओळखता? हो ओळखतो, पण तसं ओळखत नाही. आम्ही भेटलोय. कुठे? बँक मध्ये. ही बँकेत नोकरी करते. वसुधा नेवरेकर नाव आहे तिचं. आम्हाला माहितीये तुम्ही त्या बँकेत जात होतात. माहिती काढली आम्ही तुमची. पण आणखीन डिटेल्स ऐकायला आवडतील मला. बोला. ही वसुधा बँकेमध्ये लोन डिपार्टमेंटला नोकरी करते. माझी आणि तिची भेट तिथेच झाली होती. ते लोन साठी. बसा. हा फॉर्म भरा जरा. मॅडम पेन. लोनही द्यायचं, पेनही द्यायचं. स्वतःच काहीतरी आणाल का नाही? मॅडम मी स्वतःच आलोय ना, पण खरंच. पेन. हा हा. मॅडम हे पेन सुरू होता होताच संपलं. एक मिनिट हा, मी दुसरं बघते. नाही नको, नाही तर परत म्हणाल स्वतः काहीतरी करा. तुम्ही आलात ना, हेच खूप आहे. सुरेखा पेन आहे तुझ्याकडे? थँक्यू. घ्या.
थँक्यू मॅम. मी मदत करू का फॉर्म भरायला? द्या, मी भरते, द्या. नाव सांगा तुमचं. अभय रमाकांत पोद्दार. आणि तुमचं? वसुधा नेवरेकर. बँकेत लोनच्या कामानिमित्त मी जात होतो तेव्हा भेट झाली आमची. एकदा बँकेच्या बाहेरही भेटलो, एक दोनदा बँकमध्ये सोडलं त्यांना, पण तेही कामाच्या निमित्तानेच. इतकं करून काम झालंच नाही. स्टील आय एम व्हेरी थँकफुल टू हर, कारण तिने खूप प्रयत्न केले मला लोन मिळवून देण्याचे. का खोटं बोलतोयस रे? का वागतोयस असं माझ्यासोबत? मी अजिबात खोटं वागत नाही इन्स्पेक्टर साहेब. मी जे सांगितलं ते सगळं खरं आहे. या बाईला वेळ लागला इथून घेऊन जायला आत्ताच्या आत्ता. मी कुठेही जाणार नाहीये. हे माझं घर आहे, माझी मुलं आहे. मुलं कुठे आहेत? आर्या आणि नकुल कुठे आहेत? ते नाही आहेत घरात. नाही, ते आहेत. ते नाही आहेत मला घरात. माहिती ते आहेत. नकुल, आर्या, कुठे आहात तुम्ही? नकुल, नकुल, आर्या. इन्स्पेक्टर साहेब, किती शोधलं रे मी तुम्हा दोघांना. कुठे होतात तुम्ही? बाबा बघा ना काय बोलतोय. तो खोटं बोलतोय. तो सगळ्यांना सांगतोय की त्याला माहिती नाही मी कोण आहे. तुम्ही जाऊन सांगा ना त्याला, सांगा मी कोण आहे. सगळ्यांना सांगा मी कोण आहे. जा ना. सांगा ना प्लीज. बाबा, कोण आहे ही बाई? ही का रडतीये? काय झालं या आंटीला? अरे मी आई आहे तुमची. मी तू आमची आई नाहीयेस. अरे मला ओळखणार आहे कोणीतरी. मी हात जोडते तुझ्या पुढे, पाया पडते तुझ्या, डोकं पडते हवं तर, पण मला कोणीतरी ओळख दाखवा ना. मी रमा आहे रे, मी तुझी बायको आहे. माझं नाव रमा अभय पोद्दार आहे. मी याची बायको आहे. मी या दोघांची आई आहे. नाही, तू आमची आई नाहीयेस.
हे आहे. मॅडम रामा रमा रमा हे रमा सिद्धार्थ आज जे काही झालंय त्याचा खूप मोठा धक्का बसलाय रामाला. झोपून आहे ती अजूनही. तुला माहितीये सिद्धार्थ, मला वाटलं होतं की वसुधा ही आयडेंटिटी समोर आल्यानंतर ना सगळे प्रश्न सुटतील, पण नाही. मला असंही वाटलं होतं की कधी ना कधी रमा हे एक्सेप्ट करेल की ती वसुधा आहे, रमा नाहीये. हा अभय पोतदार समोर आल्यावर सगळं चित्रच बदललंय. अरे येस, अँड यू नो व्हॉट सिद्धार्थ, मला माहित नाही का, पण मला आज वाटलं की रमा खरं बोलत होते आणि तो अभय खोटं. त्याने सांगितलेल्या एकही गोष्टीवर माझा विश्वास बसला नाही, खरंच सांगते. देयर इज समथिंग रॉंग, आणि अजूनही मला त्याची बाजू खरी वाटतच नाही. नाही प्रियांका, जरी आपला विश्वास अभयवर बसत नसेल तरी त्या मुलांचं काय, नकुल आणि आर्या, ही नावं घेऊन रमा सतत रडायची. पण त्या मुलांनी रमाला ओळखलंच नाही, तिला आई म्हटलंच नाही. सो जरी आपला विश्वास अभयवर बसत नसेल तरी आपल्याला त्या मुलांवर विश्वास ठेवायला हवाय. ओके, ठीक आहे, मला मान्य आहे. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपल्याकडून रमाच्या गोष्टीमधलं एक खूप महत्वाचं पान मिस होतंय, हरवतंय, आणि आपल्याला ते शोधायला हवं कुठल्याही परिस्थितीत. सिद्धार्थ, प्रियांका, खाली कोणीतरी आलंय. कोण आहे? नाव नाही सांगितलं काही. एक्सक्यूज मी. आपण कोण आणि कोण हवंय तुम्हाला? नमस्कार, मी रमा अभय पोतदार.